नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या नव्या सखोल चर्चेत सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर सविस्तर बोलणार आहोत जो स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून अत्यंत कळीचा आहे. हो, नक्कीच. आणि विशेषतः जेव्हा आपण MPSCच्या पूर्व किंवा मुख्य परीक्षांचा विचार करतो, तेव्हा हा विषय हमखास मार्क मिळवून देणारा ठरतो. अगदी बरोबर. तर आजचा आपला विषय आहे महाराष्ट्राचा भूगोल, आणि त्यातही आपण एका अत्यंत विशिष्ट घटकावर फोकस करणार आहोत. तो म्हणजे क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि सर्वात लहान जिल्हे. होय, कारण भूगोल हा विषय केवळ नकाशापुरता मर्यादित नसतो. तो एका संपूर्ण राज्याचा आवाका आणि तिथली साधनसंपत्ती ठरवतो. खरंय, म्हणजे बघायला गेलं तर महाराष्ट्रासारख्या एका विशाल राज्याचा हा भौगोलिक पसारा कसा आहे हे समजून घेणं सर्व अभ्यासकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. तर आपण सुरुवात करूया ती आपल्या राज्याच्या एकूण अवाढव्य भौगोलिक आकारापासून. जर आपण मूळ आकडेवारी पाहिली तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ हे 3,07,713 चौरस किलोमीटर इतके आहे. बापरे, 3,07,713 हा आकडाच मुळात खूप प्रचंड आहे. हो ना. आणि जर आपण राष्ट्रीय पातळीवर विचार केला तर देशात भौगोलिक विस्ताराच्या बाबतीत राजस्थान आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांनंतर आपल्या महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. तिसरा क्रमांक. आणि प्रशासकीय कामकाजासाठी या संपूर्ण राज्याची विभागणी सध्या 36 जिल्ह्यांमध्ये करण्यात आली आहे. एकदम बरोबर. आता या 36 जिल्ह्यांचा आकार काही एकसमान नाहीये. त्यात प्रचंड मोठी तफावत आहे. आणि म्हणूनच या सखोल चर्चेचा आपला मुख्य उद्देश हाच आहे की या 36 जिल्ह्यांपैकी असे कोणते 5 महाकाय जिल्हे आहेत जे राज्याचा सर्वाधिक भूभाग व्यापतात. तर आपण क्षेत्रफळानुसार राज्याचा उतरता क्रम पाहूया, म्हणजे सर्वात मोठ्याकडून लहानाकडे. या यादीत पहिल्या क्रमांकावर येतो अहिल्यानगर जिल्हा. हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. बरं, आणि याचं क्षेत्रफळ किती आहे? याचं एकूण क्षेत्रफळ आहे तब्बल 17,048 चौरस किलोमीटर. एका जिल्ह्यासाठी 17,000चा टप्पा पार करणं ही प्रशासकीयदृष्ट्या खूप मोठी बाब आहे. 17,000 चौरस किलोमीटर. हा आकडा खरोखरच थक्क करणारा आहे. अनेक लहान देशांचा आकारही ह्यापेक्षा कमी असतो. अगदी खरंय. आता या महाकाय जिल्ह्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येतो राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेला पुणे जिल्हा. पुण्याचा विस्तार आहे 15,642 चौरस किलोमीटर. 15,642. आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे नाशिक जिल्हा. नाशिकचं क्षेत्रफळ 15,582 चौरस किलोमीटर इतके आहे. एक सेकंड, इथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, म्हणजे स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कोणता मुद्दा? जर आपण पुणे आणि नाशिकच्या क्षेत्रफळाची तुलना केली तर पुणे 15,642 आणि नाशिक 15,582. या दोन जिल्ह्यांच्या क्षेत्रफळात केवळ 60 चौरस किलोमीटरचा फरक आहे. हो, अगदी अचूक निरीक्षण आहे हे. 3 लाखांपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या राज्यात 60 चौकिमीचा फरक म्हणजे जवळपास काहीच नाही. आणि आयोगाचे प्रश्न नेमके इथेच फिरतात. विधाने ओळखा किंवा क्रम लावा असे प्रश्न आले की विद्यार्थी या जवळच्या आकडेवारीमध्ये गोंधळतात. खरंय, वरवरचा अभ्यास करणारे विद्यार्थी पुणे आणि नाशिकमध्ये नक्कीच चूक करू शकतात. आता आपण चौथ्या क्रमांकाकडे वळूया. चौथ्या स्थानावर येतो सोलापूर जिल्हा. बरं, सोलापूरचं क्षेत्रफळ किती? सोलापूरचं क्षेत्रफळ आहे 14,895 चौरस किलोमीटर. आणि 5व्या क्रमांकावर आहे विदर्भातील गडचिरोली जिल्हा, ज्याचं क्षेत्रफळ 14,412 चौरस किलोमीटर आहे. म्हणजे उतरता क्रम झाला अहिल्यानगर, पुणे, नाशिक, सोलापूर आणि गडचिरोली. अगदी बरोबर. नवीन नावानुसार अ म्हणजे अहिल्यानगर, पु म्हणजे पुणे, ना म्हणजे नाशिक, सो म्हणजे सोलापूर आणि ग म्हणजे गडचिरोली. क्या बात है. अपूर्णा सोग ही ट्रिक खरंच खूप प्रभावी आहे. यामुळे मघाशी आपण जो पुणे आणि नाशिकमधल्या फरकाचा उल्लेख केला तिथे होणारा गोंधळ पूर्णपणे टळतो. पू नंतर ना येतो हे डोक्यात पक्के बसते. होय, अभ्यासाचे ओझे हलके करणारी ही स्मार्ट पद्धत आहे. तर आता आपण या चर्चेची दुसरी बाजू पाहूया. आतापर्यंत आपण 14 ते 17,000 चौकिमीचा विस्तार असलेले महाकाय जिल्हे पाहिले. आणि आता आपण आकाराने सर्वात लहान असलेल्या जिल्ह्यांची स्थिती काय आहे ते पाहणार आहोत. इथे आपल्याला चढत्या क्रमाने म्हणजे सर्वात लहानापासून विचार करावा लागतो. या यादीत राज्याच्या सर्वांत तळाला येतो मुंबई शहर जिल्हा. हा महाराष्ट्रातील सर्वांत लहान जिल्हा आहे आणि त्याचे क्षेत्रफळ ऐकून मोठा धक्का बसू शकतो. किती आहे?
ते आहे अवघे 157 चौरस किलोमीटर. फक्त 157? कुठे ते अहिल्यानगरचे 17,048 आणि कुठे हे केवळ 157? अहिल्यानगरमध्ये मुंबई शहरासारखे 100 जिल्हे सहज सामावून जातील. हा विरोधाभासच राज्याच्या भूगोलाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य आहे. यानंतर लहान जिल्ह्यांच्या यादीत खालून दुसऱ्या क्रमांकावर येतो मुंबई उपनगर जिल्हा. त्याचे क्षेत्रफळ आहे 446 चौरस किलोमीटर. म्हणजे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे दोन्ही जिल्हे भौगोलिक आकाराने अत्यंत लहान आहेत. हो, पण राज्याच्या अर्थव्यवस्थेत त्यांचा वाटा प्रचंड मोठा आहे. आता या 2 जिल्ह्यांनंतर तिसऱ्या क्रमांकावर येतो भंडारा जिल्हा. आणि इथे क्षेत्रफळाच्या आकड्यात अचानक मोठी उसळी पाहायला मिळते. मोठी उसळी म्हणजे किती? भंडारा जिल्ह्याचं क्षेत्रफळ थेट 3,717 चौरस किलोमीटर इतके आहे. विचार करा, दुसऱ्या क्रमांकावर मुंबई उपनगर 446 आणि तिसऱ्या क्रमांकावर भंडारा थेट 3,717. बापरे, हा मधला टप्पा तर खूपच मोठा आहे. मुंबई उपनगर आणि भंडारा यांच्यात आकाराच्या दृष्टीने एवढे मोठे अंतर असूनही ते लागोपाठ दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर येतात. हे नक्कीच लक्षात ठेवण्यासारखे आहे. नक्कीच. यानंतर चौथ्या क्रमांकावर येतो ठाणे जिल्हा. ठाण्याची सध्याचं क्षेत्रफळ आहे 4,214 चौरस किलोमीटर. म्हणजे पालघर जिल्ह्याच्या निर्मितीपूर्वी ठाणे जिल्ह्याचा आकार खूप मोठा होता, पण आता तो 4,214 राहिला आहे. अगदी बरोबर. आणि या सर्वात लहान जिल्ह्यांच्या यादीत 5व्या स्थानावर येतो मराठवाड्यातील हिंगोली जिल्हा. हिंगोलीचा एकूण भौगोलिक विस्तार 4,526 चौरस किलोमीटर नोंदवला गेला आहे. तर जर आपण या सर्वात लहान 5 जिल्ह्यांचा अचूक चढता क्रम पाहिला तर तो असा लागतो: मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा, ठाणे आणि हिंगोली. होय. आणि परीक्षेत बऱ्याचदा असा थेट प्रश्न विचारला जातो की खालील जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार चढता क्रम लावा. तेव्हा पर्याय इतके जवळचे असतात की विद्यार्थी भंडारा, ठाणे आणि हिंगोली या स्थानांवरून गडबडतात. म्हणून केवळ जिल्ह्यांची नावे नाही, तर त्यांचे अचूक क्षेत्रफळ आणि क्रम डोक्यात पक्का असणं अत्यंत गरजेचं आहे. एका चुकीमुळे निर्णायक गुण हातातून जाऊ शकतात. खरे, आपण या आकडेवारीकडे फक्त पाठांतरापुरते मर्यादित न पाहता प्रशासकीय व्यवस्थेत या भौगोलिक वितरणाचे महत्त्व काय आहे हेही समजून घ्यायला हवं. हो, आणि त्यावरूनच आजच्या या संपूर्ण चर्चेचा आपण थोडक्यात गोषावारा पाहूया. आपण पाहिले की महाराष्ट्राची भौगोलिक भव्यता किती अफाट आहे. क्षेत्रफळानुसार अहिल्यानगर सर्वात मोठा जिल्हा, तर मुंबई शहर सर्वात लहान जिल्हा ठरतो. आणि पुन्हा सोगं ही ट्रिक सुद्धा आपण पाहिली. स्पर्धा परीक्षांसाठी हे सर्व आकडे अचूक नोंदवून वारंवार रिव्हिजन करणं खूप आवश्यक आहे. एखाद्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे याचा थेट परिणाम तिथल्या प्रशासनावर आणि विकासाच्या नियोजनावर होतो. अगदी विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा. तर आजची ही सखोल चर्चा सर्वांसाठी नक्कीच माहितीपूर्ण आणि दिशादर्शक ठरली असेल अशी मला खात्री आहे. हे आकडे आणि त्यांचा क्रम तुमच्या नोट्समध्ये लिहून ठेवा आणि वारंवार रिवाईज करा. होय, सततच्या उजळणीनेच हे पक्के लक्षात राहील. ही चर्चा ऐकल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. माहितीच्या अशाच नवीन वेधात आपण पुढील लेक्चरमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.